नवी मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे। खारघर, बेलापूर, वाशी आणि नेरुळ या भागात पावसानं हजेरी लावली। क्षणभर विश्रांतीनंतर नवी मुंबई शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। कल्याणमधील पत्रीपूल परिसरामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेत ने-आण करण्यासाठी चक्क टेम्पोचा वापर होतोय। ना सुरक्षित आसन व्यवस्था, ना दरवाजे। मुलं अक्षरशः टेम्पोच्या लोखंडी पट्ट्यांना धरून प्रवास करतायत। कल्याण आरटीओ अजूनही गाढ झोपेत आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। विरारमध्ये रिक्षाचालक मारहाण प्रकरणी पोलिसांनी शिवसेना मनसेच्या 11 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केलाय। भविष्यामध्ये अशी परिस्थिती पुन्हा झाल्यास आम्ही एकत्र येऊन त्यांना सडेतोड उत्तर देऊ असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। 6 दिवसांपूर्वी रिक्षाचालकानं भावेश कन्होजिया या मराठी तरुणाला मराठी विरोधात दमदाटी केली होती। 2 अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। अरुण उत्तप्पा असं या आरोपीचं नाव आहे। तर 11 वर्षीय आणि 2 अल्पवयीन मुलं वडाळ इथं राहणार होते। अरुण त्यांच्यावर अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करत होता। लहान मुलांना तो लिपस्टिक लावून अत्याचार करत असल्याची माहिती समोर आलेली आहे। अंबरनाथ तालुक्यातील नेवाई फाटाजवळ कर्जबाजारी झालेल्या तरुणानं आत्महत्या केली आहे। करण परब असं 28 वर्षीय तरुणाचं नाव असून त्यानं स्वतःच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून अंगावर ओतलं आणि जिवंत जाळून घेतलेलं आहे। या प्रकरणात त्याचा जागीच मृत्यू झाला असून करणच्या आईच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अधिक तपास सुरू आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।